श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी असतील किंवा असे बरेचसे पुरुषही असतील की ज्यांना रोजच स्वामींची सेवा करणं जमत नाही किंवा इच्छा तर खूप असते स्वामी सेवा करण्याची, पण त्यांना वेळ नसतो किंवा मग सकाळी लवकर त्यांना ऑफिसला जावं लागतं किंवा अन्य काही आपली रोजची कामं असतात. आता कसं असतं, तर आपण सगळे संसारिक लोक आहोत आणि रोजच आपल्याला स्वामींची अगदी यथासांग आणि संपूर्ण सेवा करणं शक्य होत नाही किंवा प्रत्येकाला जमेल असं नाही. आणि जरी स्त्रिया घरात असतील तरीसुद्धा त्यांना त्यांची घरातसुद्धा भरपूर कामं असतात. घरामध्ये काहींना लहान बाळ वगैरे असतं, तर आपल्याला रोजची अशी सेवा करणं जमत नाही. तर अशांसाठीच हा व्हिडिओ असणार आहे. तर ज्यांना स्वामींची सेवा रोज करणं जमत नाही त्यांनी फक्त स्वामींची सेवा प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे जर आपण स्वामींची सेवा केली तर नक्कीच तुमची सगळ्या दुःखातून म्हणजे स्वामी सुटका करतील. प्रत्येक मोठ्या संकटाला तुम्हाला सामोरे जाण्याचं बळ स्वामी देतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच की प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला अशा 2-3 सेवा आहेत की ज्या करायच्या आहेत आणि संपूर्ण आठवड्याची जी आपल्याकडे म्हणजे मोटिवेशन येतं, जी पॉझिटिव्हिटी येते, जी सकारात्मकता येते, ते एका दिवसाच्या सेवेने आपल्याला 8 दिवस ती पुरत असते. आता प्रत्येकालाच मी सांगितलं की प्रत्येकालाच अगदी तुम्ही रोजच जर स्वामी सेवा केली, नित्यसेवा केली तर ते खूपच चांगलं आहे, पण प्रत्येकालाच ती रोजची सेवा करणं जमत असेलच असं नाही. तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा जर रोज स्वामी सेवा करायला मिळत नसेल किंवा वेळ मिळत नसेल तर अशांनी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा की प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींची कशा प्रकारची सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्यावरती स्वामींची कृपा लवकर होईल किंवा लवकर स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील. तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मंडळी, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्वामी सेवा करायची म्हटलं तर आपल्याकडे जे आपल्याला तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचं एक पुस्तक आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जे अक्कलकोटीय तत्व असलेली ही पोथी आहे, ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर ही पोथी आपल्याला आपल्या जवळ कुठे स्वामी केंद्र असेल, मठ असेल तर तिथे ही पोथी आपल्याला मिळून जाते. आणि त्यानंतर आपल्याकडे जर आपण स्वामी भक्त असू किंवा नवीनच स्वामी सेवेला तुम्ही सुरुवात केलेली असेल तर तुमच्याकडे स्वामींची एखादी छोटीशी मूर्ती किंवा छोटासा कसा असेल तसा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर स्वामी सेवेसाठी आपल्याकडे फक्त या 2 गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा खूप म्हणजे चांगलं आहे किंवा पुरेसं आहे. यासाठी वेगळं असं काही घेण्याची गरज नाही. तर प्रत्येक गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि आपल्या गुरूचं पाठबळ आपल्याला जर चांगलं करायचं असेल किंवा गुरूचं पाठबळ आपल्याला वाढवायचं असेल, गुरुबळ आपल्याला वाढवायचं असेल, तर बऱ्याच जणांचं काय होतं की गुरूचं पाठबळ चांगलं नसतं आणि त्यामुळे मग कुठल्याही धंद्यात यश येत नाही आणि प्रत्येक आर्थिक गोष्टींमध्ये समस्या निर्माण होतात. तर अशांसाठी प्रत्येक गुरुवारी तुम्ही गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचा. तर प्रत्येक महिलेने मी सांगते, वेळ काढून प्रत्येक गुरुवारी 14वा आणि 18वा अध्याय वाचा. अगदीच तुम्हाला जर शक्य असेल तर माझ्या प्रत्येक महिला मैत्रिणीने दररोज शक्य असेल तर 14वा गुरुचरित्राचा अध्याय वाचणं हे त्यांच्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. फक्त या सेवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही अगदी 1 महिन्यात 4 ते 5 गुरुवार असतात, तर 1.5-2 महिने ही सेवा करून पहा आणि तुम्हाला त्याचा इतका फरक जाणवेल. तर तुम्ही म्हणजे माना किंवा नको मानू, कारण या गोष्टी या इतक्या आपल्या आयुष्यावरती याचा परिणाम होतो, एवढा छान असा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. तर नक्की या सेवा आजच्या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला मी पुढेही सांगणार आहे त्या तुम्ही नक्कीच करायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर मी सांगितलं की सगळ्यात अगोदर तर तुम्हाला गुरुचरित्राचा जर तुम्हाला जमत असेल तर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि याने आपली आर्थिक परिस्थिती आणि आपलं गुरुबळ सुद्धा मजबूत होतं. गुरुचं पाठबळ आपलं चांगलं होतं. त्यामुळे या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, आता फोटो असेल तरीसुद्धा किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला प्रत्येक गुरुवारी मूर्तीला स्वामींच्या अभिषेक हा झालाच पाहिजे. तर कसं आहे,
तर मठामध्ये सांगितलं जातं की जर मूर्ती आपल्या घरामध्ये असेल ना तर रोजच आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा असतो, पण प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. त्यामुळे किमान गुरुवारी आपल्याकडे असलेल्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक हा झालाच पाहिजे. तो अभिषेक कसा करायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवेल किंवा शॉर्ट्स व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर मूर्तीचा अभिषेक झाला पाहिजे. आपल्याकडे जर महाराजांचा फोटो असेल तर त्याचा सुद्धा अभिषेक म्हणता येणार नाही, पण छान अशी तुम्ही यथासांग पूजा तुम्ही करू शकता गुलाब पाणी वगैरे शिंपडून. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गुरुवारी हे काम करायचं आहे की मूर्तीला अभिषेक हा ज करायचाच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला किमान 11 वेळा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. गुरुवारच्या दिवशी आता रोज जर तुम्हाला शक्य नसेल तर येता जाता उठता बसा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. अगदी तुम्ही ऑफिसला जाताय, तुम्ही प्रवासात आहात, मोठ्या म्हणजे 4 व्हीलर गाडीमध्ये 2 व्हीलरवरती असाल तरीसुद्धा तुम्ही छोट्या आवाजात लावलं तर काहीच हरकत नाही, पण 2 व्हीलरवरती शक्यतो असं कानात हेडफोन्स वगैरे वापरू नका. पण जर तुम्ही मोठ्या वाहनामध्ये असाल किंवा 4 व्हीलर गाडीमध्ये असाल तर तुम्ही तारक मंत्र श्रवण करू शकता. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्ही तुमच्या गाडीमध्ये लावू शकता आणि श्रवण करू शकता. जर तुम्हाला रोजचं सांगते हे, आणि गुरुवारी तर आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. अगदी तुम्ही 1 माळी करा, 11 माळी करा, पण 11 माळी जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तुम्हाला शक्य असेल, अगदी 15 मिनिटात आपला 11 माळी जप होतो. नसेलच शक्य तर तुम्ही 1 माळी जप स्वामी समर्थ माळीचा करू शकता आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचाच आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात आपल्याला गुरुवारी स्वामींची सेवा ही होतेच होते. तर कसं असतं मैत्रिणींनो, आपण स्वामींकडे मागताना स्वामी मला एवढंच द्या, हा मला जास्त नको, मला तुमच्याकडून फक्त एवढंच हवं आहे, असं तर आपण म्हणत नाही. मागताना तर आपण भरभरून मागतो. त्यामुळे मग आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तर त्यात कंजूसी का करायची? जेव्हा आपल्याला म्हणजे देवाची सेवा ही करावीच लागते. जोपर्यंत सेवा आपली देवापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत देव आपल्याला कुठलीही मदत करत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टी घडत नाही. त्यामुळे आपण ही देवाच्या सेवेमध्ये किंवा स्वामींच्या सेवेमध्ये ही कंजूसी करता कामा नये. तर आता तुम्हाला सांगितलं की 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला चरित्राचं वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला 11 माळी 11 माळी स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे किंवा मग 1 माळ जरी तुम्ही जपली तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे 11 वेळा आपल्याला त्यानंतर तारक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तर या सोप्या सोप्या सेवा ज्या आहेत, त्याचबरोबर स्वामींच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गुरुवारी करायच्या म्हणजे करायच्याच आहेत आणि याचा खूप चांगला असा रिझल्ट तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यात पाहायला मिळेल. फक्त अगदी श्रद्धेने आणि मनोभावे तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्या जर जवळ स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिकडे आपल्याला स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे आणि जाताना आपल्याला खडी साखर असेल, अगदी तुम्हाला काही शक्य नसेल तर खडी साखर किंवा गूळ खोबरं किंवा मग फुटाणे आणि गूळ ह्याचा नैवेद्य आपल्याला तिथे जाऊन ठेवायचा आहे. तर गुरुवार तर ही झाली छोटीशी एक सेवा की हे आपण नक्कीच करू शकतो. आपल्याजवळ एखादं मंदिर असेल तर तिकडे जाऊ शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपल्याला अशी करायची आहे की गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि पिवळा रंग हा गुरूंचा रंग आहे किंवा गुरुग्रहाचा सुद्धा हा रंग आहे आणि याने गुरु पाठबळ आपलं चांगलं होतं. तर जेव्हा आपण मंदिरात जाऊ त्यावेळी आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र जर तुमच्याकडे असेल, अगदी ब्लाऊज पीस जरी असेल, जरी तिथे समोर मंदिराच्या समोर बरेचसे लोक बसलेले असतात, त्यात कुणालाही तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर अगदी तुम्हाला ब्लाऊज पीस किंवा कापड एखादं कुठलंही वस्त्र तुम्ही पिवळ्या रंगाचं दान करू शकता. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची कुठलीही गोष्ट, अगदी तुम्ही अर्धा डझन केळी असो, 9 केळी असो, 12 केळी असो, जशी तुमची परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती, तशा प्रकारे पिवळ्या रंगाची जी म्हणजे केळी तर पिवळीच असतात, तर पिवळ्या रंगाचं कुठलीही गोष्ट, अगदी वडापाव असेल, हे सुद्धा तुम्ही अन्नदानाच्या स्वरूपात दान करू शकता. कुठलीही पिवळी गोष्ट तुम्ही या दिवशी नक्की दान करा. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपण कुठल्याही स्वामींच्या मंदिरात जातो तिथे जर औदुंबराचं झाड हे असतंच. तर दत्तगुरूंचा हा वार आहे गुरुवार आणि दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा राहावी यासाठी आपल्याला गुरु पाठबळ चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे गुरुवारी ह्या सेवा करायच्या आहेत. तर मंडळी, मग आपल्याला मंदिरात गेल्यानंतर आपल्याला तिथे जे औदुंबराचं जे झाड असतं तर त्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणेचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. हे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल.
त्यानंतर आपल्याला सगळ्यात दुसरी सेवा आपली ही झाली गुरुवारची बाहेर जाऊन करण्याची सेवा. आणि ही आपल्याला करायचं म्हणजे करायची. या ज्या सेवा मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितल्या नाही, या तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायच्याच आहेत. आणि अगदी 1.5-2 महिन्यांमध्ये, अगदी 1.5च महिन्यांमध्ये तुम्हाला याची सगळी जी सकारात्मकता आहे, जे तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल घडायला चालू होईल आणि जो तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होतो, एक आत्मशक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. अगदी या तारक मंत्राच्या प्रभावाने म्हणा किंवा ह्या स्वामींविषयी आपल्या मनात असलेल्या भक्तीने, श्रद्धेने म्हणा, एक वेगळ्या प्रकारची आत्मशक्ती आपल्या मध्ये स्वतःमध्ये आपल्या निर्माण होते, की कुठलंही संकट आलं तरी सुद्धा आपण त्या संकटाचा सामना अगदी निष्ठेने करू शकतो. आपण कुठल्याही गोष्टीला न डगमगता आपण त्याचा संकटाचा सामना करू शकतो. तर एवढी ताकद आपल्याला या स्वामी सेवेने येत असते. अगदी एक दिवस ही स्वामी सेवा आपण केली तरी सुद्धा. त्यानंतर आपल्या घरात सुद्धा जर आपण स्वामींना अभिषेक वगैरे करत असू तर गुरुवारी जर केला किंवा नसेल केला, जरी तुम्हाला शक्य नसेल तर, पण प्रत्येक गुरुवारी हा करायचाच आहे, रोज तुम्हाला शक्य नसेल तर. आणि आपल्या घरात सुद्धा स्वामींना जर तुम्हाला शक्य असेल तर छान असा नैवेद्य तुम्ही बनवू शकता. स्वामींच्या आवडीची कुठलीही गोष्ट तुम्ही बनवू शकता. स्वामींना पुरणपोळी आवडते, स्वामींना घेवड्याची भाजी आवडते, स्वामींना बेसन लाडू आवडतात. अगदी सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या सुद्धा स्वामींना आवडत असतात. त्याचबरोबर स्वामींसाठी कुठलीही गोष्ट, आणि जर तुम्हाला शक्यच नसेल तर अगदी खडे साखरेचं नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता. तर आमच्या घरामध्ये रोज, अगदी रोज सकाळी स्वामींना आमच्यासोबत जे आम्ही नाश्त्याला बनवतो, नाश्त्यासाठी जे काही असेल, अगदी चहा चपाती असेल, पोहे असेल, इडली असेल, काही उपमा वगैरे असेल, तर ते आम्ही स्वामींना आमच्याबरोबर नाश्त्याला स्वामींना देत असतो. आमच्यासोबतच जेवणाचं नैवेद्य, छोटीशी बाजरीची भाकरी, जी काही भाजी असेल ती, वरण भात, अशा प्रकारे 2 टाईम स्वामींना आम्ही आमच्या जेवण जे बनवतो त्याचाच नैवेद्य देत असतो. त्यासोबत चहा, काळा चहा स्वामींना खूप आवडतो, ज्याला आपण कोरा चहा असं बोलतो, तो सुद्धा आमच्याकडे देतो. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा आपल्या घरातल्या भाजी भाकरीचं नैवेद्य सुद्धा स्वामींना दररोज ठेवू शकता, देऊ शकता. पण जर तुम्हाला दररोज शक्य नसेल, तुम्ही लवकर ऑफिसला जात असाल किंवा लवकर घराबाहेर पडत असाल, तर मग दर गुरुवारी तरी आपल्याला किमान स्वामींची ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ किंवा पोथी तुम्हाला दिसते, त्यातील किमान 3 अध्याय तरी आपल्याला गुरुवारी वाचायचे असेल म्हणजे आहेत. जर अगदीच तुम्हाला म्हणजे कसं वेळ असेल तर तुम्ही संपूर्ण पोथी वाचू शकता. 1 आठवड्याची तुमची पोथी तुम्ही एकाच दिवसात वाचू शकता. 10 ते 15 मिनिटांमध्ये सुद्धा ही पोथी वाचन होते. पण तुम्हाला शक्य नसेलच तर तुम्ही नक्कीच 3 अध्याय किंवा अगदी 1 अध्यायसुद्धा या स्वामीचरित्र सारामृताचा वाचू शकता. एका गुरुवारी पहिला वाचायचा, दुसऱ्या गुरुवारी दुसरा वाचायचा, असं सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामींना फक्त सेवा करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ती सेवा मनोभावी करणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये स्वामी असं म्हणत नाही की तुमचा कामधंदा तुम्ही सोडा किंवा सगळी तुमची कामं सोडा आणि माझ्या सेवा करा. स्वामींचं म्हणणं आहे असंच आहे की तुमचं कर्म आहे ना, तेच सेवा माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. जे आपलं कर्म असताना हीच आपली स्वामींसाठी केलेली सेवा असते. त्यामुळे अगोदर आपण आपलं सगळं काम अगदी गुरुवारी जरी तुम्ही सगळं तुमचं काम आवरून, आता सकाळी काय होतं की आपण समजा किमान 6ला जर उठत असू तर आज मला स्वामी सेवा करायची आहे आणि आज गुरुवार आहे तर मी माझ्या स्वामींची सेवा करणारच, हे तुम्ही रात्रीच तुमच्या मनाला सांगा, तुमच्या मेंदूला सांगा. आणि सकाळी अगदी अर्धा तास तुम्ही लवकर उठा. अगदी 6ला उठताय तर 5:30ला उठा किंवा 5:30ला उठताय तर 5ला उठा. अर्धा तास फक्त तुम्ही तुमच्या स्वामींसाठी द्या, आपल्या स्वामींसाठी द्या, स्वामींच्या सेवेसाठी द्या. आणि तुम्ही तो अर्धा तास जो काढणार आहात ना, तो हे जे तुम्ही जे पैसे कमवताय ना, त्यापेक्षा हा जो बँक बॅलन्स आहे ना, जो स्वामींच्या भक्तीचा बँक बॅलन्स आहे ना, तो तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. कारण आपण पैसा कितीही कमवू, कुठल्या तरी एका स्टेजला अशी वेळ येते ना की तो पैसा आपल्यासाठी काहीच राहत नाही किंवा तो पैसा आपल्याला पुरत सुद्धा नाही. आणि जर पैसा असेल तर त्याचं महत्त्व आपल्याकडे राहत नाही. शेवटी फक्त स्वामींची भक्ती आणि स्वामीच आपल्या कामी येत असतात, याचा अनुभव मी पदोपदी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला इतकं मी काकुळतीने येऊन तुम्हाला मी हे सांगत आहे, कारण याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. एका अशा टप्प्यावरती येऊन मी थांबले होते की ज्यावेळी मला फक्त स्वामी दिसत होते, की पैसा हा माझ्यासाठी कुठलीच गोष्ट नव्हती. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की स्वामींच्या भक्तीचा जो बँक बॅलन्स आहे ना, तोच आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. आणि हे स्वामी भक्ती आहे ना, ही आपल्याला मोटिवेट करत असते आपलं आयुष्य जगण्यासाठी, कुठल्याही संकटावरती मात करण्यासाठी. त्यामुळे ह्या स्वामींच्या सेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याच पाहिजे. अगदी अर्धा तास मी तुम्हाला म्हटलं की अर्धा तास अगोदर उठा आणि सकाळी लवकर अंघोळ करून तुम्ही या सेवा करू शकता. अर्ध्या तासात तुम्ही कुठलीही सेवा करू शकता. त्याचबरोबर अगदी मग तुम्ही ऑफिसला निघताय तर जाता जाता तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन ज्या मंदिरात करायच्या सेवा आहेत त्यासुद्धा तुम्ही
करू शकता. अगदी तुम्हाला जास्त काही करण्याचं गरज नाही करण्याची. जेवढ्या मी आत्ता सांगितल्या तेवढ्याच सेवा तुम्ही करा आणि ह्या सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचा. तुम्हाला अगदी महिना दीड महिन्यातच या सेवांचा फरक अनुभवायला मिळणार आहे. आणि ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या, ह्या सेवा करताना आपल्या मनामध्ये कधीही कोणाविषयी वाईट विचार आणू नका. आणि कधीही जर तुम्ही तारक मंत्र श्रवण करताय ना, तर श्रवण करण्यापेक्षा कधी तोंडाने तारक मंत्र म्हणणं खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्याला. तर तुम्ही कधी आपण जेव्हा ऐकत असतो ना, तेव्हा अचानक आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू होतात आणि ते विचारांचाच आपण विचार करतो आणि जो तारक मंत्र किंवा स्वामी समर्थ जप लावलेला आहे त्याकडे आपलं लक्ष राहत नाही. त्याने त्याचबरोबर जर तोंडाने आपण मंत्र किंवा जप करत असू तर आपलं लक्ष संपूर्ण त्या मंत्रावरती आणि जपावरती असतं. तर हा अनुभव तुम्ही नक्की घ्या. अगदी हा व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा तो अनुभव घेऊ शकता, की ऐकल्यानंतर कशा प्रकारचा प्रभाव होतो आणि स्वतः म्हटल्यानंतर कशा प्रकारचा प्रभाव होतो. तर या सोप्या सेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या करून पहा आणि त्याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय, अगदी चांगला अनुभव आल्याशिवाय, सकारात्मक अनुभव आल्याशिवाय तुम्हाला स्वामींवरती विश्वाससुद्धा बसणार नाही. बरेचसे असे लोक असतात, की मी इतकी भक्ती करतोय स्वामींची किंवा करते स्वामींची आणि तरीसुद्धा मला कुठलाच अनुभव येत नाही. असं नाही. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी स्वामींचे दरबाराचे किंवा मंदिराचे हे जे उंबरटे आहेत ना, हे आपल्याला झिजवायचे आहेत. त्यामुळे कधीतरी स्वामींच्या मंदिरात जा, कधीतरी मनापासून स्वामींना हाक मारा. तुम्ही इतके आपले स्वामी दयाळू आहेत ना, की नक्कीच तुमच्या हाकेला ते ओ देणार आहेत आणि नक्कीच तुमच्या गोष्टी म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडतंय वाईट गोष्टी त्या नक्कीच कमी होणार आहेत. फक्त या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.